प्लॅटफॉर्म खरं तर आम्हाला इथे उभा केलं आहे. खरं तर ही टुर्नामेंट आम्ही लातूरून येतो खेळण्यासाठी दरवेळी आणि दरवेळी गेम होत नव्हता कुठेतरी. असं वाटत होतं की प्लेयर आपण चांगले आहोत पण गेम होत नाही. पण यावेळेस निश्चित संधी लवकर भेटली आणि तो गेम दाखवून देण्याची जी धमक होती ती दाखवली. त्याचा आनंद आहे निश्चित. शुभेच्छा असतील गोविंद. जबरदस्त इनिंग आम्हाला बघायला मिळाली. जनार्दन सर आपल्या समवेत आहे. सर तुम्ही मॅच बघितली, खूप छान मॅच बघायला मिळाली. आज काय वाटते या स्पर्धेकडे बघून? पहिलं सचिन सरांचं खूप धन्यवाद की त्यांनी हा प्लॅटफॉर्म उभा करून सगळ्यांना संधी दिल्याबद्दल. आणि मॅच तर आहे, सचिन सरांचं किती कौतुक करणं हे म्हणजे आज म्हणजे मी तर मला माहिती आहे की मी आता आमच्या सोसायटीमध्ये राहतात. पण त्यांनी एवढे जे म्हणजे क्रिकेटचं त्यांना जे आहे अनुभव आणि त्यांनी एवढं हे आता ही 4थी का 5वी त्यांची हे चालू आहे. ज्यावेळेस एवढं मी मॅचेस बघितल्या पण तरी पण सगळ्या मुलांना एकत्र आणणं हे आणणं केवढं सेटअप करणं हे खूपच म्हणजे सगळं आपल्या गोष्टी करून ह्या गोष्ट म्हणजे पोरांना खेळ हा काय महत्त्वाचा आहे त्याबद्दल त्यांनी हे जे हे प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे त्याबद्दल त्यांचं खूपच मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद सर. जनार्दन पवार सर आपल्या समवेत आहेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथेच थांबूया. मॅच मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा आस्वाद घेऊ कॉमेंट्री बॉक्समधून, जिथे आपल्या बरोबर जोडले जातील गोपी जाधव सर आणि बरोबर प्रवीण गायकवाड सर. थँक्यू. तर धन्यवाद आदरणीय नरेश ढोमे सर, धन्यवाद मनोज बेल्लेकर सर, धन्यवाद मनीष पाटील सर. माझ्या समवेत गोपी जाधव सर या ठिकाणी जोडले जात आहेत. अगदी आपण पाहतोय आतापर्यंत 6 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती नक्कीच विकेट आला होता, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू अप्रतिम टाकलेत गोपी सर. सुरुवात चांगली केली निलेश चौधरीने. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला तो फलंदाजीला येतो पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. मागच्या मॅचमध्ये देखील त्यांनी सुरुवात चांगली केली होती. या मॅचमध्ये त्यांनी षटकार टोकला, मात्र त्यानंतरचे चेंडू त्याला थांबवण्यामध्ये बाळा क्षीरसागरला यश आलंय. पुढचा चेंडू निलेशसाठी पुन्हा स्टेप आउट झालाय. हुक केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जाईल का, बॅलन्स करू शकलेला नाहीये आणि अखेर डिसबॅलन्स झालाय. येतोय षटकार. 6 धावा. प्रयत्न चांगले केले होते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते राईस झाला, बॉल वरती होता, हुक केला, मात्र क्षेत्ररक्षकाने झेल टिपला असं वाटत होतं. त्याचा बॉडी बॅलन्सचं संतुलन राखण्यामध्ये त्याला अपयश आलं आणि ते षटकार मिळते. नशिबाची साथ मिळाली. अजून एक षटकार निलेशच्या खात्यामध्ये. धावसंख्या 12 धावा, बिनबाद 12. निलेश 4 चेंडूसह 12 वरती खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेंथ मिड विकेट दिशा निवडली आणि ठोकलाय एक शानदार षटकार. याच फटक्यांची आहे गरज. निलेशच्या बॅटमधून हा एक शानदार षटकार येताना पाहायला मिळतोय. आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळते. बाळा क्षीरसागर विचार करायला भाग पडले. डोक्याला मुंग्या आल्या असतील. आतापर्यंत 3 षटकार आलेत. पिकअप शॉट चांगला पाहायला मिळाला. नजर चांगली होती. हँड अँड आय कोऑर्डिनेशन परफेक्ट पाहायला मिळालं निलेश चौधरी. 9 फलकावर 18 धावा. हे 2 चेंडू निर्धाव आले, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा त्याने आक्रमकता सुरूच ठेवली. व्हेरिएशन करावं लागेल आता बाळा क्षीरसागरला. फार कमी वेळेला बाळाच्या विरोधात आक्रमण केलं जातं. एक चांगला गोलंदाज आहे, थोडासा महागडा राहिलाय. पुढे सरसावलाय. कमी गतीने टाकलेला बॉल. स्ट्रॉंग अपील. पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहेत. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. शेवटचा बॉल स्लोवर बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न थोडासा पुढे सरसावला होता, मात्र चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू आला निर्धाव. 3 षटकार पहिल्याच ओव्हरमध्ये. धावसंख्या 18 धावा, पण रायडर्स बिनबाद 18. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अजय अवळे सरांना आणि बरोबरच त्यांच्या बरोबरने मुख्य पंचांच्या भूमिकेत समीर जोशी पाहायला मिळतात. हे दोन्ही पंच. आणि आता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात चांगली राहिली प्रवीण सर. म्हणजे 3 षटकार म्हटल्यानंतर जी धावसंख्या सुरुवातीच्या षटकांमध्ये येते, पॉवर प्लेमध्ये प्रामुख्याने 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. अशा वेळेला तुम्हाला संधी असताना ते पहिलं षटक एका मोठ्या धावसंख्येसाठी वसूल केलंय दोन्ही फलंदाजांनी. तर नक्कीच निलेश अगदी आपण पाहतोय 18च्या 18 धावा आपल्या नावावरती अगदी आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या 18, तर निलेश यांच्या नावावरती देखील 18 धावा अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरला चेंडू खेळलाय. शतरक्षक करेल चेंडूचा पाठलाग. चेंडू सुसाट वेगात सीमा पार. खणखणीत चौकार. 4 रन. पुन्हा एकदा आक्रमण. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू PSI प्रकाश राठोड
प्रकाश स्ट्राईक एंडला पाहायला मिळाला. राईट सालीला बॉल थोडासा मागे गेला, अप्पर कटचा देखना फटका त्यांनी पॉईंटच्या डोक्यावरून सजवला आणि आता चौकार केलाय. म्हणजेच काय तर आता प्रकाश राठोडने देखील ही पाठी जॉईन केली. पॉवर प्लेमध्ये तो देखील जसा स्ट्राईक एंडला आला पहिल्याच बॉलवर त्यांनी चौकार ठोकलाय. धावसंख्या 22 आहे. प्रवीणचा पुढचा चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय बॉल, लांबी आणि उंची दोन्ही गाठले, षटकार. जबरदस्त फलंदाजी अगदी आपण पाहतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमारेषा पार गगनाला गवसणी घालणारा एक उत्तुंग षटकार आपण पाहतोय. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. उंची होती आणि त्याचबरोबर लांबी देखील या फटक्याला होती. अगदी आपण पाहतोय चेंडू सीधा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. हेच नेत्रदीपक फटके खेळावे लागतील एक चांगला स्कोर कार्ड सेट करण्यासाठी, एक दबावतंत्र तयार करणारी धावसंख्या बनवण्यासाठी अशा प्रकारचे फटके खेळावे लागतील. आणि एक चांगली सुरुवात अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतो आहे. रतनदुर्ग हिटर्स अगदी आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा निर्णय. पन्हाळा रायडर्स टीमला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आणि अगदी आपण पाहतोय दुसरं षटक चालू असताना तब्बल 28 स्कोर कार्डवरती लागतायत. फ्लाइंग स्टार्ट आहे. दोन्ही फलंदाज सेट होण्याच्या दृष्टिकोनातून मैदानामध्ये उतरलेत आणि आक्रमकता ठासून भरली. 28 धावसंख्या 28. प्रवीण बनकरचा पुढचा चेंडू आउट सिटी ऑफ स्टंप टप्प्यापर्यंत वळण घेतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल एक्स्ट्रा मिळते. मागच्या बॉलवर जे दोन मोठे फटके आले दोन चेंडूंवर त्याचा दबाव प्रवीण सर हा पाहायला मिळतोय. तर नक्कीच अगदी आपण पाहतोय यावेळेला थोडासा दबाव जाणवताना पाहायला मिळतोय गोलंदाजावरती. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज प्रवीण बनकर. 29 धावा धावफलकावरती. यावेळेला हा चेंडू वाईड आहे, खराब आहे. अगदी आपण पाहतोय अवांतर धावा खर्च केल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यावरती आवर निश्चितपणे घालावं लागेल. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर मात्र धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय ते 29 वरून आता 30 वरती धावफलक. दोन लागोपाठचे वाईड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बिनबाद 30 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतो आहे. 6 चेंडू 18 वरती निलेश, तर प्रकाश 2 चेंडू 10 वरती खेळताना पाहायला मिळतोय. एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पन्हाळा रायडर टीमची. त्यानंतर संघनायकाने थोडासा कानमंत्र दिलाय प्रवीण बनकरला. तो कानमंत्र काय आहे हे पाहण्यात देखील उत्सुकताचं राहील. आणि परंतु इथे देखील एक चांगला चौकार मिड ऑन 38 सर्कलमध्ये होता ते पाहिलं आणि त्याच्या डोक्यावरून फटक्यात लॉंगॉनमध्ये क्लिअर केलाय. अजून एक चौकार येतोय. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही गड्या, घाबरायचं नाही असंच दोघे एकमेकांना सांगतायत. आणि त्यानंतर तुफानी फटकेबाजी. पहिले 2 चेंडू चौकार आणि षटकाराला, त्यानंतरचे 2 चेंडू वाईड बॉल टाकले गेले. परंतु पुन्हा लेंथवर येण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, लेंथ बिघडवण्याचा प्रयत्न केला, चौकार आलाय. प्रचंड मोठी तोडफोड मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांकडून आपण पाहतो आहे. चांगला स्कोर कार्ड आतापर्यंत. स्कोर कार्डवरती 34 बिनबाद. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन चेंडू अगदी आपण पाहतोय जोरदार अपील आणि अगदी आपण पाहतोय पंचांचं बोट आकाशाकडं. विकेटचं होईल पतन. जी प्रतीक्षा होती अगदी आपण पाहतोय विकेटचं पतन. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. खरं तर गरज नव्हती प्रकाश राठोडला. राईट झालेला बॉल थोडासा बाउन्स प्राप्त केला बॉलने. वरती असलेला बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया. हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतली आणि पहा निराशा लपवता आलेली नाहीये. आज सुरुवात चांगली होती. सातत्य, जसे सातत्याने आपण चर्चा करतो ते सातत्य इथे आत्ता थोडंसं भंग झालेलं आहे. असं वाटलं होतं की एक मोठी भागीदारी, मोठी पार्टनरशिप या डावामध्ये प्रकाश राठोड आणि निलेश चौधरीकडून पाहायला मिळेल. मात्र प्रवीण बनकरने त्याला चौकवलं आणि तो कॉट बिहाइंडच्या रूपाने बाद झालाय. पहिली सफलता विकेटचा शोध होता तो पूर्ण झालाय. बरोबरच पहिली सफलता मिळाली. इथून धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. तुर्तास मात्र आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये पन्हाळा रायडर्सचं वर्चस्व अर्थातच फलंदाज हवी ठरताना पाहायला मिळते. निलेश साबळे आलाय, टीमचा कॅप्टन आहे. याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. मागचे काही सामने निलेश साबळेची बॅट तेवढीशी बोललेली नाहीये, तो संघर्ष करतोय. पण आज या महत्त्वाच्या लढतीमध्ये प्रवीण सर त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. कारण दुसऱ्या बाजूने निलेश चौधरीने चांगला पाया रचलाय, मात्र साथ देणं गरजेचं असणार आहे प्रवीणजी. तर नक्कीच. परंतु दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतो एक मोठी पार्टनरशिप ब्रेक करण्यात यश येताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला चेंडू क्षेत्ररक्षक करेल. चेंडूचा पाठलाग, चेंडू सुसाट, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. चौकार आलाय. परंतु एक विनंती वजा सूचना आहे, जे क्षेत्ररक्षक धावत असताना थोडीशी काळजी घ्या. कारण त्याला जे फ्रेम आहेत त्या लाकडी आहेत. आपण धावत असताना चुकून जर तोल गेला आणि त्यावर आपण आदळलो तर थोडीशी दुखापत होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
तर मी आपल्याला विनंती आहे, धावत असताना थोडीशी काळजी घ्या. एखादा बॉल जर बाउंड्रीच्या बाहेर गेला तर त्याने फार फरक पडेल असं नाही. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या धावताना. धन्यवाद. मॅचच्या दिशेने जाऊया. अजून एक चौकार आलाय. पुढचा चेंडू आडव्या बॅटने लपेटलाय. क्षेत्ररक्षक आहे बाळा क्षीरसागर. टीमचा कॅप्टन झेल टिपतोय. पन्हाळा रायडर्सच्या कॅप्टनचा निलेश साबळे या मॅच मध्ये देखील दुर्दैवीरित्या बाद होतोय. धक्का बसेल आता. येथे तिसरा धक्का बसेल, नाही दुसरा धक्का बसेल टीमला 38 या धावसंख्येवर. बाळा क्षीरसागर चेंडूच्या खाली अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतो आहे. 38 वरती 2 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसरा धक्का बसला. ॲक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा मी तीच सूचना देईन मित्रांनो, आपण सर्वजण क्रिकेट खेळतो आहोत. क्रिकेट प्रती आपण स्वतःला झोकून दिलेला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ज्यावेळेला तुम्ही एखादा चेंडू अडवण्यासाठी सीमारेषेच्या दिशेने धावता आहात, त्याच्या सीमारेषेच्या बाहेर जे फ्लेक्स लावलेले आहेत, त्याला लाकडी फ्रेम आहे आणि बरोबरच तार आहे, लोखंडी तार आहे. तर धावत असताना थोडीशी काळजी घ्या. जर आपण त्याच्यावर आदळलो तर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मी थोडं धावताना काळजी घ्या. बरोबरनेच आपले जे लाईटचे पोल आहेत त्याला टेकून देखील कुणीही उभे राहू नका, कारण तिथे मोठा करंट येण्याची शक्यता असते. काही वेळेला एखादी लाईन जर कट झालेली असेल तर तिथे शॉर्ट सर्किट देखील होऊ शकतं. बरोबरच तुम्ही स्वतःची काळजी घ्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे, परंतु तुमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे याकडे देखील सर्वांनी लक्ष द्या. मॅचचा आनंद जरूर घ्या, या स्पर्धेचा आनंद जरूर घ्या, मात्र थोडीशी आपली काळजी देखील घ्या. थँक्यू. मॅचच्या दिशेने जाऊया. 2 षटकं संपली आहेत. 19च्या सरासरीने 38 धावा धावफलकावर आहेत आणि या सरासरीने जर खेळले तर 100 पार होऊ शकते. मात्र आता इथून धावा रोखणं गरजेचं असेल. निलेश चौधरी खेळतोय 18 ऋषिकेश आलाय. अमित शिंदे पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळाय. क्षेत्ररक्षक आहे वर्तुळामध्ये. बरोबरच एक धाव मिळते. क्विक सिंगल होती. प्रवीण सर, निलेश चौधरी जेवढी आक्रमकता दाखवतो तेवढं सेन्सिबल क्रिकेट देखील खेळतो आणि त्याला माहिती आता 2 विकेट गेल्यात, त्यामुळे आपल्याला थोडंसं जबाबदारीने खेळावं लागेल. या चेंडूवर त्याची जबाबदारी पाहायला मिळाली. सिंगल घेतली आहे. तर निश्चितपणे स्कोर कार्डवरती धावा जर पाहिलं तर मात्र 39 आतापर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित शिंदे गोलंदाजी मार्कवरती. काल आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलं. काल एकाच मॅचमध्ये 4 विकेट याच अमित शिंदेनं घेतल्या होत्या आणि फलंदाजी करत असताना देखील जबरदस्त प्रदर्शन राहिलं होतं अमित यांचं. 10 चेंडू 33 धावा आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलं. शेवटच्या मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता अमित शिंदे. आता गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा येताना जो पाहायला मिळतोय. 2 चेंडू चांगले प्रस्तुत केलेत मैदानाच्या आतमध्ये गोपी सर. पहिल्या 14 बॉलमध्ये 40 झाले. धावसंख्येचा वेग चांगला आहे, तो थांबवणं गरजेचं आहे. निलेशसाठी थोडासा वेट केला. लेट कट होता. बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर आहे तिथे. एकदा मेल थोडासा मागे गेला, कट केलाय बॉलला. लेट कट होता. हे सिंगल मिळाली. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक रोटेट होणं प्रवीण सर गरजेचं असतं. तुमच्या बॅटमधून चौकार षटकार येतात आणि त्यानंतर तुम्हाला स्ट्राईक रोटेट ठेवणं, जेणेकरून कोणताही निर्धाव चेंडू न येता धाव फलक हालता असणं हे गरजेचं राहतं. आणि सध्या निलेश ती सेन्सिबल बॅटिंग मैदानामध्ये दाखवतोय. तर नक्कीच चांगलं अंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र अमित शिंदे यांनी हा चेंडू निर्धाव टाकलाय. डॉट बॉल त्या ठिकाणी मात्र टाकलाय. 6 षटकांची लढत आहे, त्यामुळे विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपेक्षा देखील या ठिकाणी निर्धाव चेंडू किती येतात ते खूप महत्वाचं. किती स्कोर सेट केला जातोय 6 षटकात खूप महत्वाचं. यावेळेला अगदी आपण पाहतोय एक सिंगल प्राप्त केली जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगली गोलंदाजी अमित यांची अगदी आपण पाहतोय. कोणत्या प्रकारचा बिगिट खेळू देत नाहीये, मोठा फटका खेळू देत नाहीये. 42 वरती 2 गडी बाद. 2.5 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. या 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केले. 4 सिंगल दिलेत. म्हणजेच काय, ज्या धावा रोखायच्या होत्या संघनायकाने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवलाय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की काल एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेतले होते या खेळाडूने. आज देखील त्याची कामगिरी चांगली. शेवटचा चेंडू निर्धावला. या षटकामध्ये फक्त आले 4. 3 षटकांचा खेळ संपलाय. पन्हाळा रायडर्स 42ला 2. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग 12वा पर्व या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळात रंगताना पाहायला मिळते. ओपन गटातील, खुल्या गटातील टीम्स नक्कीच येणाऱ्या भविष्य काळात आपल्याला या मैदानावरती उतरताना पाहायला मिळतील. यावेळेला एक वेगळं फॉर्मॅट घेऊन आली एक प्रहार प्रीमियर लीग. कमी गतीनं टाकलेला चेंडू अगदी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. एक फसवा चेंडू, कमी गतीनं टाकलेला चेंडू, डॉट बॉल.
स्लोवर कटरचा वापर केला बाळा क्षीरसागरने. लेफ्ट हँडरसाठी चांगला स्लोवर कटर टाकला, पुढ्यातून बॉल वळवला आणि ही खरं तर खासियत आहे बाळा क्षीरसागरची. त्याचा स्टॉक बॉल आहे, पुढे सरसावलाय, लो फुलटॉसमध्ये कन्वर्ट केला, ड्राईव्ह केलाय, समोर ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला, लॉंग अपला बॉल जाईल, तिथे क्षेत्ररक्षक आहे, फेकी करेल तोपर्यंत एकदा वर्जित केले, एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे चाललं. या षटकामध्ये सुरुवात चांगली राहिली बाळा क्षीरसागरची, परंतु मागचं षटक अमित शिंदेचं अप्रतिम राहिलं आणि आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न बाळा क्षीरसागरने सुरू केलाय. पाठीमागचे 9 ते 10 चेंडू कोणत्या प्रकारचा मोठा फटका येताना पाहायला मिळत नाही. गोलंदाजांचं वर्चस्व खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. यावेळेला मिड विकेटचा शतरक्षक डीपमधून चेंडूवरती येईल, सिंगल प्राप्त केली जाते. पुन्हा एकदा एक धाव त्या ठिकाणी मात्र जी बनवली जाते. अगदी आपण पाहतोय बाळा क्षीरसागर देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. 3 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी बाळा यांची आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज ताकदीचे आहेत. दुसऱ्या बाजूला 210च्या स्ट्राईक रेटने निलेश घेतोय, ऋषिकेशला थोडासा वेग घेतोय ऋषिकेश. तिसऱ्या विकेटसाठीची भागीदारी. अविला खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, एकदा मात्र मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील यशस्वी प्रयत्न होईल, जोपर्यंत थ्रो केला जातोय तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण झाली का यासाठी आता तिसऱ्या पंचांकडे जावं लागेल, कारण मुख्य पंचांनी आता हा निर्णय तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये पाठवलाय आणि आता तिसरी पंच पडताळणी काहीतरी शहानिशा करतील या चेंडूची, की ते नक्कीच आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने जो थ्रो केला त्यानंतर फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय का, बॅट त्याने ट्रॅक केली आहे का, 2 धावा मिळतील की ते विकेट मिळेल, बरेच प्रश्न आहेत. मात्र या चेंडूचा ॲक्शन रिप्ले देखील आपण आपल्या स्क्रीनवर पाहणार आहोत. थ्रो चांगला राहिलाय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढंच चांगलं होतं. मात्र इथे 2 धावा आल्या तर एक समाधानकारक वातावरण राहील आणि जर विकेट आली तर मात्र पुन्हा एकदा थोडंसं बॅकफूटवर संघ जाऊ शकतो. पण तुर्तास मात्र तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा निर्णय प्रलंबित आहे. प्रवीण सर, तर नक्कीच पाठीमागचं षटक अमित शिंदेनं टाकलं अप्रतिम. अगदी आपण पाहतोय बाळा क्षीरसागर देखील प्रभावित करतोय, लक्ष वेधून त्या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लायमध्ये आपण पाहू शकता केली गेलेली फेकी, अगदी या त्यानंतर मात्र फेकी या पोहोचली आहे, अगदी या यष्ट्या देखील उडवल्या गेल्या. परंतु सध्या तरी चित्र आपल्याला जे पाहायला मिळतंय की अगदी सुरक्षित फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलाय आणि निर्णय येतोय नॉट आउट. सुरक्षित असेल. 46 वरती 2 गडी बाद. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आपण पाहतोय. निलेश 10 चेंडू 21. ऋषिकेश अगदी आपण पाहतोय 6 चेंडू 5 वरती खेळतोय. यावेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बाळा क्षीरसागर आणखीन एक डॉट बॉल प्रस्तुत करतोय. मी मगाशी उल्लेख केला होता की बाळा क्षीरसागरच्या विरोधात फार कमी वेळ आक्रमण केलं जातं. मागच्या षटकामध्ये तो महागड्या ठरला पॉवर प्लेमध्ये ज्यावेळेला गोलंदाजी करत होता. यावेळेला त्यांनी चांगलं कमबॅक केलं, अचूकता दाखवली, स्लोवर कटरचा सातत्याने लेफ्ट हँडरसाठी वापर केला, राऊंड विकेटने एक चांगला अँगल बनवलाय. मात्र या बॉलला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत बॉल थांबवला जाईल, फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण झाल्यात ऋषिकेशसाठी. बरोबर धावफलक पोहोचलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा, 2 गडी बाद. निलेश चौधरी खेळतोय 10 बॉलमध्ये 21 वर, ऋषिकेश 8 बॉलमध्ये 7 वर. या षटकामध्ये जर प्रवीण सर आपण पाहिलं तर निलेश चौधरीला स्ट्राईक एंडला येण्याची संधी तेवढीशी मिळालेली नाहीये, कारण त्याच्या बॅटमधून धावा येतात. मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये निलेश चौधरीला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं राहणार आहे. तर नक्कीच निलेश चौधरी या स्ट्राईकवरती पोहोचणं खूप गरजेचं, कारण की चांगले आक्रमक फटके त्याच्या बॅटमधून आलेत. पाठीमागची 2ही षटकं जर पाहिली तर कोणत्या प्रकारचा षटकार आला नाही, चौकार आला नाही. अमित शिंदे आणि बाळा क्षीरसागर यांनी केलेली या दर्जेदार अशा प्रकारची गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या बळावरती रोखून ठेवलं, जखडून ठेवलं, बांधून ठेवलं. कमी गतीनं टाकलेला चेंडू यावेळेला फ्रंट फुटवरती आले आणि एक ताकदवान फटका, स्क्वेअर लेग दिशा निवडली, एक शानदार षटकार. याचाच मी उल्लेख केला होता की निलेश चौधरीला शेवटच्या 2 षटकांमध्ये स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे आणि माझे शब्द त्याने हेरले असतील. बरोबरच त्याच्या स्लॉटमध्ये रडारमध्ये बॉल मिळाला आणि तो त्याने भिरकावून दिला, सेट झालाय. आणि ज्यावेळेला मैदानामध्ये तुमचा एक सेट फलंदाजी करत असतो त्याला जास्तीत जास्त संधी मिळणं गरजेचं आहे. दोघांमध्ये चांगला ताळमेळ आहे. हवेचा बॉल गॅप शोधलाय, वन शॉट. 2 खेळाडूंच्या मधून एखाद्या सुईमधून अलगद धागा काढावा एवढ्या अप्रतिमरित्या हा गॅप शोधलाय. चौकार येतोय. निलेश चौधरी सीट ऑन फायर. तर नक्कीच जागा शोधली एक आणि हा एक खणखणीत चौकार वसूल केलाय. पाठीमागचे 2 चेंडू जर पाहिले तर 10 धावा वसूल केल्यात. पाठीमागची 2 षटकं जर पाहिली तर मात्र धावांचा
दुष्काळ पडला होता, परंतु आता त्याचं सुकाळात रूपांतर करण्याचा प्रयत्न निलेश चौधरी करतोय. एक षटकार, एक चौकार आणि या चेंडूला मात्र सन्मान दिलाय. कव्हर पॉइंटला अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचेल. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय, धावांसाठीची धाव स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल निलेश चौधरी. अगदी आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्या, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. अगदी आपण पाहतोय अप्रतिम फलंदाजी निलेश चौधरीची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हे सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये करणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण ज्या पद्धतीने तुम्ही सीड झालेले असतात स्ट्राईक एंडला येण्यासाठी 2 धावा गरजेच्या असतात. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली, दुसरा कॉल स्वीकारला, पण तुम्ही यासाठी कौतुक करेन ऋषिकेशचं की त्याने त्या धाबेसाठी चांगलं सहकार्य केलं. धावसंख्या 60 आहे. वाईट यॉर्कर स्वतःचा बचाव केला. यावेळेला भेदकता पाहायला मिळाली. परफेक्ट वाईट यॉर्कर पेश केला, बरोबरच निर्धाव चेंडू आले. या चेंडूची देखील गरज आहे. दुसऱ्या बाजूला धावा काढायचे, दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला आपल्याला वाचवायचंय. हे बॅटर रंगताना पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा गॅप शोधण्याचाच प्रयत्न आहे. स्वीपर कव्हर मध्ये खेळाय, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. तर परफेक्ट कव्हर ड्राईव्ह अगदी आपण पाहतोय. त्या ठिकाणी चेंडू सुसाट वेग आता सीमारेषा पार होताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. 4 धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतो आहे. याच फटक्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आणि निलेश चौधरी आक्रमक शैलीतील स्फोटक फटके खेळून धावा वसूल करतोय प्रत्येक चेंडूवरती. यावेळेला देखील अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता चेंडूवरती येईल. सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. 5 षटकांचा खेळ संपतोय. धावा 65 स्कोर कार्ड वरती गोपी सर. 5 नंतर 65 आहे. धावफलक सुरक्षित आहे सद्यस्थितीमध्ये. अजूनही 6 चेंडूंचा काही शिल्लक आहे, कारण रन रेट 13चा पाहायला मिळतोय. प्रोजेक्टेड स्कोर 78 पर्यंत जाऊ शकतो, परंतु शेवटचे 6 चेंडू देखील जर आपण पाहिले तर त्यासाठी निलेश चौधरीला स्ट्राईक एंडला असणं गरजेचं आहे. 16 बॉलमध्ये 38 वर तो खेळतोय. ऋषिकेश थोडासा वेळ घेत असताना 8 बॉलमध्ये 7 वर खेळतोय. 65 धावा आहे. 2 गडी बाद, पण रायडर्स विरुद्ध रत्नदुर्ग हिटर्स असा सामना इथे रंगला. यानंतरचा सामना देखील भरपूर महत्त्वाचा असणार आहे. तिथे देखील एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. प्रहार प्रीमियर लीग सचिन डबलीज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी पुणे आयोजित स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ 12वं पर्व आयोजित केलं गेलं. पन्हाळा रायडर्स सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये आहेत. शेवटचं षटक, पहिला चेंडू उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, एकदा पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या. प्रवीण सर, पाहिलं होतं की कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा लांब आहे आणि जसं पाहिलं लगेच दुसऱ्या धावेचा कॉल दिला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन आल्यात. तर नक्कीच डोक्याचा उपयोग करून खेळलं गेलेलं क्रिकेट अगदी आपण पाहतोय. स्लॉग ओव्हर आहे. 17 चेंडूसह 40 धावांवरती खेळतोय. स्ट्राईकवरती येणं गरजेचं होतं निलेश यांना आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवरती पोहोचलेत. यावेळेला अगदी आपण पाहतोय शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, धावाची संधी. ही सिंगल कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. वेगवान 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. प्रत्येक चेंडूवरती त्या ठिकाणी मात्र आता धावा बनवाव्याच लागतील, कारण की शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. अगदी आपण पाहतोय आतापर्यंत 68 स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतात. अंतिम षटक मार्गस्थ असताना गोपी सर. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ऋषिकेश आता स्ट्राईक एंडला आहे. त्याने एखाद्या मोठ्या फटक्यासाठी जावं की सिंगल घ्यावी, मात्र माझ्यासाठी पडलेला प्रश्न आहे. पण तू इथे पहा, कमी गतीचा बॉल टाकलाय. बॅटची कट कॉट बँडच्या रूपाने फलंदाज बाद होईल. 3रा धक्का बसतोय पण रायडर्सला. फलंदाज ऋषिकेश बाज 68, 3 गडी बाद. पुढचा सामना रंगणार आहे शिवनेरी रॉयल्स विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे टॉससाठी तयार राहा. अमोल गावडे आणि बरोबरच अश्विन कुमकर या दोन्ही संघनायकांना विनंती आहे की यानंतर पुढच्या सामन्याचा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, आपल्याला त्यासाठी तयार राहायचं आहे. प्रवीण सर, मला असं वाटतं की सिंगल घ्यायला हवी होती ते ऋषिकेशने, मात्र त्याने कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कट घेतली आणि फलंदाज बाद झाला. 68 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू शिल्लक असतील. अक्षय शिंदे देखील प्रभावी गोलंदाजी करतोय. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 3 चेंडूवरती आणि 1 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. 18 चेंडू 41 धावांवरती निलेश चौधरी, परंतु स्ट्राईक पासून वंचित आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती आहे निलेश चौधरी. यावेळेला ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत, कळवतायत. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. व्हाईट बॉलचं सिग्नल आलंय, भरपूर बाहेर टाकला बॉल. साऊंड ऑपरेटर दादा, आपलं मॉनिटर आहे तो थोडंसं सेट करा.
अजून एक व्हाईट बॉलचा सिग्नल. इथे थोडीशा चुका होत आहेत आणि त्या चुका शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या 70 आहे सध्या धाव फलकावर आणि त्याबरोबरच अजून काही चेंडू शिल्लक. यावेळेला अगदी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू येतोय. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव धडीकरी मात्र जी घेतली जाते. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. अक्षय शिंदे देखील प्रभावी गोलंदाजी प्रस्तुत करत असताना अगदी आपण पाहतोय 71 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्लॉग ओव्हर आहे आणि या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. षटकार चौकार पासून वंचित ठेवलंय. परंतु आता निलेश चौधरी येतोय स्ट्राईक एंड वरती, जो की 41 धावांवरती नाबाद खेळतोय. 18 चेंडूंचा सामना केलाय निलेशांनी. यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आतापर्यंत 3 टाकलेले आहे शेवटच्या षटकामध्ये. ही व्हाईट चेंडू तुमच्यासाठी डोकेडुखी ठरू शकणार आहे दुसऱ्या डावामध्ये, कारण ज्या एक्स्ट्रा तुम्ही खर्च केले. 72 धावा आहेत. निलेश खेळतोय 18 बॉलमध्ये 41. 2 चेंडू त्याच्याकडे अजूनही शिल्लक आहेत. अक्षय शिंदे ओव्हर द विकेट. पुन्हा व्हाईट बॉल, पुन्हा व्हाईट बॉल. काहीतरी बिघडतंय, काहीतरी घडतंय असं चित्र मैदानामध्ये. ॲक्शन रिप्ले पहा, भरपूर बाहेर आहे बॉल. एक्स्ट्रामध्ये वाढ होईल. तब्बल 4 व्हाईट बॉल प्रवीण सर इथे टाकलेले आहेत आणि हे व्हाईट तुमच्यासाठी दुसऱ्या इनिंगमध्ये डोकेदुखी ठरणार आहे, ज्यावर तुम्हाला सॅरीडॉन घेता येणार नाही. चला, अमोल गावडे आणि अश्विन कुमकर एका बाजूला आपण शिवनेरी रॉयल्सला पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला लोहगड सुपर जायंट्स. या दोन टीमच्या दरम्यान टॉस होईल आणि टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी मनोज बेल्लेकर सर तिथे जाणार असणार आहेत. फुललेचा बॉल पॅडवर आदळलाय, बरोबरच एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, परंतु त्याच दरम्यान थ्रो केला गेलाय. शिवनेरी रॉयल्स विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स या दोन टीमच्या दरम्यान पुढचा सामना असणार आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या इनिंगमध्ये. 74 आहेत आतापर्यंत पण रायडर्स. आता शेवटचा बॉल जिथे स्ट्राईक इनला फलंदाज तयार आहे. शेवटचा बॉल कमी गतीने टाकला. स्लोवर वन होता, ओळखण्यामध्ये चूक झाली, मात्र एक धाव मिळते. बरोबरच डावाची समाप्ती होईल. लेग बाईटचा सिग्नल आलाय. अतिरिक्त स्वरूपाची धाव, दुसरा डाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होईल. उमेश इथे धाव बाद होतोय. चौथा धक्का बसतोय. 74 धावा धाव फलकावर, 4 गडी बाद. आणि आता माफ करा, 75 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर, 4 गडी बाद. आणि आता 76 धावांची गरज दुसऱ्या डावमध्ये सेट केलेली आहे. जाऊया थेट इथून आपण समालोचन कक्षामधून टॉस बॉक्समध्ये. मात्र तुर्तास आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजांचं पृथक्करण. बाळा क्षीरसागरने 2 षटकं टाकली, 24 धावा खर्च केल्या. विकेटचा कॉलम त्याचा खाली आहे. आज बाळा क्षीरसागर या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरला. प्रवीण बनकरने 1 षटक टाकलं, तो देखील महागडा राहिला. 20 धावा खर्च केल्यात, मात्र 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. अमित शिंदेची 2 षटकं, 21 धावा, विकेट आलेली नाही आहे. अक्षय शिंदेने 1 षटक टाकलं, तो थोडासा प्रभावी ठरला. 9 धावा त्याने खर्च केल्या आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. अमित शिंदेने पहिलं षटक प्रवीण सर चांगलं टाकलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये मात्र तो थोडासा महागडा राहिला. फॉलोअप विकेट्स पाहूया. 34ला 1, 38ला 2 आणि त्यानंतर 68वर 3 होता. एक्स्ट्रामध्ये 7 आल्या. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 4 वाईट बॉल टाकले गेले आणि त्याच्यामध्ये त्यांनी 75 बनवले गेले. 76 बनवलेले आहेत. प्रवीण सर 76 धावांसाठी कस लागेल दुसऱ्या डावामध्ये, कशा पद्धतीने खेळतील, काय घडेल, काय बिघडेल, हे मात्र दुसऱ्या डावामध्ये जेव्हा सुरू होईल त्यावेळेला आणखी 2 दिग्गज समालोचन कक्षामध्ये असतील. तुर्तास आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे मनोज बेल्लेकर सर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. शिवनेरी रॉयल्स विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स. एका बाजूला टीम अमोल गावडे आणि टीम असणार आहे, दुसऱ्या बाजूला अश्विन कुमकर आणि टीम. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत आणि मागचा सामना आपण पाहिला होता की शिवनेरी रॉयल्सने शेवटच्या बॉलवर तो सामना जिंकला होता. तिथे चौकार ठोकला गेला होता. 2 बॉल 10 पाहिजे होता, 1 षटकार आला होता. शेवटच्या बॉलवर चौकार मारत असताना तो सामना जिंकला. मात्र लोहगड सुपर जायंट्स यांनी देखील 3 सामने खेळले, त्यातला 1 गमावलाय. 2 सामने त्यांनी जिंकलेत. चांगल्या फॉर्ममध्ये दोन्ही संघ आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई यानंतर रंगणार आहे. जाऊया टॉस बॉक्समध्ये. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो
आणि टीम आहे एका बाजूला शिवनेरी रॉयल्स आणि एका बाजूला लोहगड सुपर जायंट्स. तर या दोन्ही टीमचं मनापासून या ठिकाणी स्वागत. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. सरांचे शुभास्ते आपण करूया. टॉस होईल. या ठिकाणी आपल्याला स्पेशल कॉईन आहे आपल्याकडे. कोणाचा कॉल? टॉस संपन्न झाला. शिवनेरीचा कॉल आणि टॉस विन. लोहगड काय घेणार? त्यांना बॅटिंग पाहिजे त्यामुळे आम्ही बॉलिंग करू. उत्तर खूप छान होते. त्यांना बॅटिंग पाहिजे म्हणून तुम्ही बॉलिंग करणार. बॉलिंगच का? कारण त्यांना बॅटिंग पाहिजे ना. सचिन सरांच्या विरोधात निश्चितप्रमाणे तुम्ही आता खेळणार आहात. काय सांगाल? नक्कीच आम्ही सचिन सर आणि अक्षय 2-3 त्यांचे चांगले बॅट्समन आहेत. सचिन सर स्वतःसुद्धा एक चांगले बॅट्समन, त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी एक चांगली रणनीती तयार केली आहे आणि ती रणनीती सक्सेसफुल झाली तर आम्ही सक्सेसफुल होऊ, नाहीतर मग बाहेरच आहे. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील लोहगड टीमला. शिवनेरी टीमने जर टॉस जिंकला असेल तर तुमचा काय निर्णय असता? आमचा बॅटिंगचाच निर्णय होता आणि तो आलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे जनार्दन सरांनी टॉस केला होता, अगदी योग्य टॉस केलेला आहे. पहिली मॅच तर खूप आपलातून झाली आणि सहज त्या मॅचमध्ये अगदी सामना तुम्ही निश्चितप्रमाणे जिंकला आहे. कसं फील आहे? मॅच जिंकल्यामुळं मगाची आम्हाला कॉन्फिडन्स आलेला आहे. टीमचं कॉम्बिनेशन चांगलं आता बसेल आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. त्याचबरोबर सर आपल्याला मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. टॉस संपन्न झाला आणि टॉस लोहगड सुपर जायंटने जिंकला आणि सुरुवातीला क्षेत्ररक्षण स्वीकारले. शिवनेरी रॉयलची सुरुवातीला फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मॅच एका बाजूला ऑन आहे आणि तिथे आवाज असेल नरेश आणि मनीष सर. धन्यवाद सर. निलेश साबळेचं स्वागत. चेक 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 चेक. हो पुन्हा एकदा पुल केलंय. बॉल हवे स्क्वेअर लेगला. झेल होता होता राहिला. बल्ब कॅच होता. डाव्या हाताने हा झेल टिपण्याचा प्रयत्न होता. निलेश साबळे यांनी प्रतिकार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. बाळा आता स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळत आहे. शंतनूने काय सुरुवात केली बेधुंद करणारी. पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार खेचत असताना आउटस्टँडिंग जबरदस्त सुरुवात शंतनूकडून आणि बाळा क्षीरसागर देखील तितकाच आक्रमक खेळाडू आहे. गेल्या वर्षीच आपण खराडी चषकमध्ये बघितलं होतं बाळा क्षीरसागरचं अर्धशतक आणि आज परत एकदा बाळा क्षीरसागर एक संघ नायक आहे रत्नदुर्ग हिटर्सचा आणि टीमला विजयाची अत्यंत गरज असताना बाळा क्षीरसागर स्ट्राईक एंडवर. हो थांबून पंच केलाय बॉलला. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक कॉपीबुक स्टाईल बॅटिंग बाय बाळा. पहिल्याच बॉलवर खेचतोय चौकार. रत्नदुर्ग हिटर संघ चांगल्या स्थितीमध्ये. बिनबाद 17. काय फलंदाजी आहे बाळा क्षीरसागर. हा टप्प्याचा चेंडू होता आणि जबरदस्त पंच आपल्याला बघायला मिळाला कव्हरच्या डोक्यावरून. बाळाचा ताकद होती त्या फटक्यामध्ये, वेग होता फटक्यामध्ये आणि त्याचा परिणाम आपण बघितला. धावफलकावरती 4 धावांची नोंद. रत्नदुर्ग हिटर्स 17 वरती पोहोचतायत पहिल्या षटकामध्ये. फक्त अनुमान लावून चालत नाही. तो परिणाम तुमच्या बाजूने घेऊन जाण्यासाठी ती मेहनत घ्यावी लागते आणि तीच मेहनत या दोन्ही फलंदाजांनी सकाळच्या सामन्यात सुद्धा घेतली होती. बाळा शंतनू नो डाऊट अबाउट इट एक चांगले कॅलिबरचे फलंदाज आहेत. सकाळी देखील त्यांनी तितकाच चांगला खेळ खेळला आणि आता फुल टॉस बॉलवर बाळा कुठे माघार घेणार आहे. संघाला देतोय तो 4 धावांचा आधार. लगातार दुसऱ्या बॉलवर चौकार. 4 धावा. हा फक्त पंच नव्हता तर नॉकआउट पंच होता. कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला उचललंय आपण बघू शकतो. पहा फुल टॉस बॉल आणि त्यावरती लॉफ केला लॉंग ऑफला. एक दिमागदार चौकार आपल्याला बघायला मिळतोय. लागोपाठचा दुसरा. पहिल्या षटकामध्ये लागोपाठ 2 षटकार मारले होते शंतनूनं आणि आता बाळाकडून लागोपाठचे 2 चौकार. बघा पहिल्याच षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनचा आत्मविश्वास खालावणारी फलंदाजी आता या दोन्ही फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळते. फुल टॉस बॉलला जागा बनवून तो स्ट्रोक एक्झस्ट केला बाळा क्षीरसागरने. अजून एक ऑफ ड्राईव्ह ॲट हिज बेस्ट.
बॉल जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. पहिल्या षटकाचा शेवट दमदार. पहिल्या षटका समाप्तीनंतर रत्नदुर्ग हिटरचा धावफलक पोहोचतोय बिनबाद 27. 76 धावांना तोंड द्यायचं होतं. असं वाटलं होतं की 76 म्हणजे मोठा स्कोअर आहे, मात्र पहिल्या षटकामध्ये 27 धावा, पहिल्या षटकामध्ये 27 धावा, आणि त्यामुळे आता या 76 धावांचा पालापाचोळा होतो की काय असं चित्र पहिल्या षटकामध्ये तरी निर्माण करण्यात यश मिळालेलं आहे. बाळा क्षीरसागर आणि शंतनू या दोघांना, दोघे एक से बडकर एक आहे, एकाला झाकावा आणि दुसऱ्याला दाखवावा अशी परिस्थिती या दोघांनी दाखवलेली आहे पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकात 2 खेळाडू चमकतायत. आता पाहूया दुसऱ्या षटकामध्ये कुठले गोलंदाज समोर येत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. प्रतीक आलेत बॉलिंग ट्रॅकवर. बघा, पहिल्या षटकावर निलेश साबळे यांनी खर्च केलं 27 धावा आणि अजूनही वापसीचा खेळ खेळण्याची संधी आहे. रिक्वायर्ड रन रेट 9.80. पन्हाळा रायडर्स संघाकडून सुरुवात थोडीशी सुमार दर्जाची पाहायला मिळालेली आहे. पण क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपण कुठलाही खेळ पाहतो, 6 षटकांचा, 8 षटकांचा, 5 षटकांचा, 4 षटकांचा, तुम्हाला प्रत्येक षटकावर तितकंच चांगलं काम करावं लागते. एका षटकावर चांगलं काम करून चालत नाही आणि दुसऱ्या षटकाची उत्तम सुरुवात होते प्रतीक इतापेची डॉटने. चांगला चेंडू इथे आलेला आहे. पहिल्याच या सामन्यातला पहिला निर्धाव चेंडू आहे. पहिल्या षटकामध्ये 6च्या 6 चेंडूवरती मोठे फटके आले होते. 2 षटकार शंतनूने खेळले होते, त्यानंतर 1 सिंगल घेतली होती शंतनूने, पुढे 2 चौकार आणि 1 षटकार बाळा क्षीरसागर कडून. शफल झाले, पुल केला, बॉलला गुल केला, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवला. कडक बेधडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये शंतनूची मिळतात या 4 चौकार. चौकार खेचलेला आहे आणि आता पुन्हा एकदा तो प्रतिकार पाहायला मिळालेला आहे. दरम्यान पंचांचा निर्णय रिव्हर्स झालाय. हा षटकार आहे शोएबजी. तर हा षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण वेग पकडते आणि पोहोचते ती म्हणजेच 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. इतापे यांच्या वतीने जेव्हा पहिला बॉल डॉट आला, वाटलं होतं की तो प्रतिकार दिसतोय, त्यांची ती संघर्ष करण्याची इच्छा दिसते, पण त्यानंतर शॉर्ट ऑफ प्लेन बॉल जो या सिच्युएशनला हाताळण्याची गरज नव्हती, कारण फलंदाजांची आयसाईट पक्की झालेली आहे. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही अशा अनुभवी आणि आत्मविश्वासू फलंदाजांसमोर असे चेंडू टाकता, तेव्हा मग तुम्हाला तो भुर्दंड बसतो, तुमच्या संघाला ते नुकसान होतं आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 33 या आकड्यावर. बाळा पोहोचतायत 14 वर, शंतनू पोहोचतायत 19 वर. कन्वर्ट रन रेट 24.75. आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग सीझन 12 31 मार्च पासून म्हणजे कालपासून या स्पर्धेची सुरुवात झाली. सचिन डब्ल्यूएस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची तुम्हाला ऑनलाईन बॅच देखील जॉईन करता येईल. सचिन डब्ल्यूएस सरांच्या यूट्यूब वाहिनीवर जाऊन आपण त्या बॅचेसचा आस्वाद घेऊ शकता, अभ्यास करू शकता. खडे खडे स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, अँगलचा यूज व्यावेळेस प्रतीक इतापेने योग्य केला. हार्डवेलवर बॉल पिच केला. दुपारचं सत्र आहे, टणक खेळपट्टी झाले. बॉल चांगला टेक ऑफ घेतो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट खूप क्वचित आता डॉट चेंडू दुर्मिळ झाले त्या सामन्यामध्ये, परंतु या षटकामध्ये 2 डॉट आलेले आहेत. पहिला चेंडू देखील डॉट होता, दुसरा षटकार होता. प्रतीक इतापेने पुन्हा एकदा एक चांगला चेंडू प्रोड्यूस केलेला आहे. बाळा क्षीरसागर शांत आहे नॉन स्ट्राईक एंडला, मात्र शंतनू स्ट्राईक एंडवरती खेळतोय 33 धावा. हो, बॅकफुटला गेले पुन्हा एकदा. पॉवरफुल पंच, कारण डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये ऑफ स्टंपच्या बाहेर. त्याच संधीचा उचलला फायदा आणि कायदा आपल्या हातात घेतला शंतनूने. खेचतोय चौकार, 4 धावा. 37 वरती पोहोचवलाय स्कोअर. आपण बघतोय स्कोअर चालत नाहीये, धावत नाहीये, तर जोरात धावतोय मैदानामध्ये, पळतोय स्कोअर. इतका वेगवान स्कोअर आपण बघतोय. पॉवर प्ले मध्ये 40च्या आसपास पोहोचतायत या मॅच मध्ये. 39 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. जाऊ दिले बॉलला, मोफतची धाव मिळते. यालाच म्हणतात दुष्काळ 13वा महिना. एक्स्ट्रा रन मिळते रत्नदुर्ग हिटर्सला आणि 1 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 38 वरती पोहोचलाय धावफलक. रत्नदुर्ग हिटर्स फलंदाजी करतायत. त्यांच्या नावामध्येच त्यांनी हिटर्स लावलेला आहे आणि तुम्ही बघताय काय मोठ्या हिट त्याने इथे दाखवलेल्या आहेत. उल्लेख मी अजून एक करीन, प्रतिस्पर्धी संघाच्या नावामध्ये रायडर्स आहे, पण आता 2 रायडर्स मैदानाच्या आतमध्ये बाळा आणि शंतनू आपली गाडी वेगानं पळवतायत, आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी प्रयत्न करतायत. बिनबाद 42 हा चौकार. कमालीची फलंदाजी, वेगावरती स्वार झालेले दोघेही जण, भीषण भयानक वेग धारण केलेला आहे
आणि एवढा वेग तसा धोकादायक ठरतो. मात्र ज्या पद्धतीने त्याने शॉट खेळलेले आहेत, असं कुठलाही आक्रस्ताळेपणा बघायला मिळाला नाही, अवास्तव आक्रमकपणा बघायला मिळाला नाही. जिकडचा बॉल तिकडे खेळलेला आहे. पुढ्यात टाकल्यानंतर इनसाइड आउट खूप चांगले खेळले. त्याच्यानंतर आपण पाहिले की ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह देखील अतिशय सुंदर प्रकारे आलेले आहेत आणि म्हणून स्कोअर पुढे पोहोचवतोय. तर ही इनिंग्स लांब जाऊ शकते. इथे 42 धावा पहिल्या गड्यासाठी भागीदारी रत्नगिरी हिटर्स कडून आणि अजून एक चेंडू पॉवर प्ले मधला शिल्लक आहे. इनिंग लांब जाऊ शकते. चर्चा करूया या विषयावर. ड्राईव्ह केलंय, प्रोटेक्शन आहे, पण झाली घाई, जजमेंट चुकलं आणि तो क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. आणि या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर सुद्धा षटकारच नोंदवला गेलेला आहे. आपण एक उल्लेख केला की इनिंग लांबपर्यंत चालणार आहे, पण सामना लवकर संपणार आहे का? निश्चित आता भविष्याचा वेध क्रिकेटमध्ये तरी कोणी घेऊ शकत नाही. इनिंग जरूर लांब जाणार आहे. सामना जर ही इनिंग लांब झाली तर सामना लवकर संपणार आहे, यामध्ये नो डाऊट अबाउट. तर पहिल्या 2 षटकांमध्ये आणि मला वाटतं कालपासून स्पर्धा सुरू झाल्यापासून पॉवर प्ले मध्ये हा सर्वाधिक स्कोअर आहे. 48 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिल्या षटकात 27, दुसऱ्या षटकात 21, 2 षटकं मिळून झाले 48. नवीन गोलंदाज कोण येतोय पाहूया. प्रतीक इतापे यांनी जेव्हा पहिला बॉल डॉट हाताळला होता, वाटलं होतं की हे इकॉनॉमिकल षटक जाईल, पण तसं काय चित्र पाहायला मिळालं नाही. बाळा 14वर पोहोचलेत आणि शंतनू पाहता पाहता 33वर पोहोचलेत. त्यांनी 9 चेंडू घेतले. 33 बनवण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर ऋषिकेश मोरे तिसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्याची सुरुवात करतात. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज बाळा क्षीरसागर. रिक्वायर्ड रन रेट इज 7. खेचलाय, ताकदीने खेचलाय. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळते. आता फलंदाज झालाय बेबाद. बाळा आणतोय मैदानाच्या आतमध्ये धावांचं तुफान. षटकार. बाळा क्षीरसागर आणि शंतनू अशा पद्धतीने बॅटिंग करतायत. खरं तर मला असं वाटतंय की त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा त्यांना एवढी प्रेझेंट मिळाली नसतील. पॉवर प्ले मध्ये आणि त्यानंतरच्या पहिल्या बॉलमध्ये हा सुद्धा एक मोठं प्रेझेंट होतं या दोघांसाठी देखील. कमालीची फलंदाजी. 54 धावा. आता मात्र प्रत्येक बॉल त्यांना जसं आपण म्हणतो क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल प्रमाणे दिसतोय की काय, आय साइड इतकी पक्की झाले. त्यांचं स्ट्रोक सिलेक्शन पक्क आहे, टायमिंग जुळते, ताकद लागते आणि त्यांच्याकडे तो अनुभव आहेच. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. वा, आणि अजून प्रेझेंटचा धडाका कायम आहे. कधी कधी असं होतं ना की वाढदिवस झाला तरी प्रेझेंट मिळत राहतात. मनीष पाटील सर माझ्या समेत आहेत, त्यांनाच विचारू आपण त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं काय काय प्रेझेंट मिळालेले आहेत. गेले ते दिवस राहिले तर आठवणी पण या ठिकाणी. लगातार 3 षटकार. फलंदाज बाळाच्या बॅट मधून षटकाराची तिकडी पूर्ण. 6 धावा. दोघांमध्ये रेस लागलेली. पहिलं षटक दोघांनी वाटून घेतलं होतं. पहिले 3 बॉल बाळा खेळला, शंतनूने खेळला होता. दुसरे 3 बॉल बाळा खेळला होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सगळे बॉल शंतनू खेळला. त्यामुळं मोठी झेप घेतली होती शंतनूनं. बाळाला काही राहवलं नाही. तो ज्यावेळेस स्ट्राईक एंडला आला त्यानं लागोपाठ 3 षटकार ठोकत पुन्हा एकदा शंतनू बरोबर रेस आता बरोबरीत आणलेली आहे. बाळा क्षीरसागर 32 आहे, शंतनू 33 आहे. 66 धावा. विजयासाठी मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या 15 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर षटकारांची संख्या किती आहे तर जवळपास 8 षटकार आणि 4 चौकार. तर हा वेग आहे फलंदाजीचा. आता षटकारांची संख्या मोजण्यापेक्षा किती बॉल षटकार मारले नाही ते मोजा. फक्त 2 डॉट आलेत, एक वाईड आहे, एक सिंगल आहे. बाकी सर्व ग्रीन पॅचेस तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात. डॉट एंडच्या धावसंख्या 66 झाले. जिंकण्यासाठी 20 चेंडू आणि 10 धावांची गरज. मात्र 10 धावा विजयापासून दूर आहे. काय बाळा खेळतोय, काय शंतनू खेळतोय. दोघ जण त्यांच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्तम फॉर्म मध्ये आहेत या कंडिशन मध्ये. इथे फसलेला फटका मात्र निर्मनुष्य जागा आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा मिळत आहेत. बॅटवरती चेंडू आला की त्याच्यावरती 4 किंवा 6 असा ठसा लिहिला जातोय. 70 वरती पोहोचतायत. अजून एक चेंडू शिल्लक असेल तर विजयासाठी मात्र 6 धावा दूर. विल ही फिनिश ऑन धिस बॉल. कारण जिंकण्यासाठी लक्ष आता आहे 6 धावांचं. त्याचमुळे पाहूया या शेवटच्या बॉलवर 3ऱ्या षटकाचा सामना संपवला जाईल का. ऋषी बॉलिंग ट्रॅकवर आहे. 6 धावांची गरज जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट आणि ऑन साइडला पुल केलंय. क्षेत्ररक्षक आहेत पण ते देखील निगेटिव्ह बॉडी लँग्वेजचे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावा मिळत आहेत. 18 चेंडू आणि 2 धावांची गरज. अखेर मॅच फिनिश करण्याची जबाबदारी कदाचित शंतनूवरती येते. प्रयत्न केले होते बाळाने की मीच फिनिश करेल, मात्र तेवढं
टायमिंग मिळालं नाही त्याला आणि चेंडू आतमध्ये पडला मात्र सीमारेषेच्या बाहेर. फक्त 2 धावा पहिल्या 3 षटकामध्ये इथे विजयाच्या उंबरट्यावरती पोहोचलेत. आपण हाय रन चेसची गोष्ट करत होतो, मला वाटते 150 असल्या तरी सुद्धा कमी पडल्या असत्या अशी बॅटिंग इथे मैदानामध्ये सुरू आहे. पुणे एरिया वेस्ट क्रिकेट देखील आपण पाहणार आहोत, ज्या संघटनेचे अध्यक्ष पप्पूजी गरुड, तसेच सचिन डबळे उपाध्यक्ष, तसेच अजयजी आवळे आणि संजयजी भालेराव यांची देखील मार्गदर्शनाची खूप मोठी भूमिका पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक संघटनेची राहिलेली. त्यांचं देखील क्रिकेट तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि खेळ झालाय खल्लास. बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषा पार. 6 धावांनी सामना संपवलाय. रत्नदुर्ग हिटर्स विजयी. आज या दोघांची फलंदाजी बघितल्यानंतर असं वाटत होतं की आपण काय बघतोय ग्राउंडवरती. हे खरंच क्रिकेट बघतोय की आपण स्वप्नात आहे. एवढे फटके आपल्याला बघायला मिळाले. फक्त चौकार षटकार, कुठेही बॉल टाकला की तो सीमारेषेच्या बाहेर जातोय. आज डोळे दिपवणारी रोषणाई दाखवली, डोळे तृप्त केले प्रेक्षकांचे या दोन्ही फलंदाजांनी आणि सामना 10 गडी राखून जिंकलेला आहे. त्याहीपेक्षा तब्बल 17 बॉल राखून जिंकलेला आहे. सर्वात वेगवान विजय आहे कालपासूनचा या सामन्यातला आणि खूप मोठा सामना होता. रत्नदुर्ग हिटर्सनं आपल्या नावावरती केलेला हा वेगवान विजय आहे. 42 निलेश चौधरीच्या 19 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये 14